कशासाठी हवेत तुम्हाला 1 करोड रुपये? नोटीस आली आहे सर बँकेची. कर्ज नाही फेडलं तर माझ्या घरावर जप्ती येऊ शकते. लोन फेडलं तर माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल सर. सर घर विकत घेण्यासाठी मला पैसे हवेत सर. घर विकत घ्यायचंय? हो. अभिनंदन. क्या बात है. घर विकत घ्यायला 1 करोड रुपये हवेत, बरोबर? ठीक आहे, फर्स्ट क्लास. मग पेपर्स आणा, माझ्याकडे पेपर सबमिट करा. मी ताबडतोब प्रोसिजर पूर्ण करतो आणि तुम्हाला 1 करोड रुपये ऍडव्हान्स सॅलरी देतो. अहो, कंपनीला दाखवायला काहीतरी लागेल ना. आता एवढी वर्ष तुम्ही काम करता, तुम्हाला माहित नाही होय? 1 करोड रुपये हवेत ना. घराचे पेपर सबमिट करा, ऍडव्हान्स सॅलरी घेऊन जा. हो सर. तुमचं पाणी पळालं. क्या बात है यार यश, काय आयडिया दिलीस तू. बॉस इज ऑलवेज राईट. यश, हे परांजपे किती चांगले आहेत ना. बघ ना, या बँकेच्या भानगडी, हे कोर्ट कचेरी, हे सगळं मला कुठे काही कळतं. खरंच अशी माणसं भेटली ना की खात्री पडते की जगात चांगली माणसं अजूनही आहेत. तुला माहितीये, त्यांचं स्थळ आलं होतं माझ्यासाठी. जे वहिनी डिरेक्टली त्यांना घरीच घेऊन आली. मी त्यांना तोंडावर नाही सांगितलं. हे सगळं माहित असूनही ते मला मदत करतात. बघ ना. यश, का झालं? कुठे लक्ष आहे? सॉरी. म्हणजे मी इतक्या वेळ जे बोलले तू काय ऐकलंच नाहीस? नाही ऐकलं मी जरा. आणि प्रेमाचं काय आहे, कितीही वेळा होऊ शकतं. आणि कधी कधी ना प्रेम आपल्या समोर असतं पण दिसत नाही. नेहा, शेफाली जे म्हणाली ते होऊ शकतं. काय? प्रेम असं परत परत होऊ शकतं. एक मिनिट. म्हणजे तुला शेफाली, काय? म्हणजे तुला शेफाली आपण. Are you kidding me? अरे, Are you serious? रिलॅक्स. You okay? थँक्यू. It's fine. आणि थँक्यू, आज तू कधीपासून माझ्याबरोबर फिरतोयस. बाय द वे, तुला कुठचं घर आवडलं? मला? आपण तुझ्यासाठी पण घर शोधतोय ना. Oh yeah. I almost forgot. Actually, काय झालं तिकडे, एवढा सगळा विचित्र प्रकार झाला ना की माझं मनच उठलं. म्हणून मी फार लक्ष नाही दिलं. मी नंतर बघतो ना, दुसरीकडे पण बघतो. आणि तू त्यांना खोटं बोललास म्हणे तू माझा नवरा आहे. सॉरी बोललो ना मी. असंच खोटं बोलत राहिलास ना तर एक दिवस तुझ्याच अंगाशी येईल. हॅलो काकू, कुठे पोचलेस ग? काकू, मी येतेच आहे घरी. का काय झालं? परी ठीक आहे ना? अगं सगळं ठीक आहे ग. परी खेळायला गेले. तुला उशीर झाला ना म्हणून फोन केला. अहो काकू, ते मी घर मी घरीच येत होते. ऑफिसहून निघायला उशीर झाला काकू. बरं बरं, ये ये. हो, मी येतेच, 5 मिनिटात येते. हो हो, ये. वाह, आता मला एवढं मोठं लेक्चर दिलं की खोटं कधी बोलू नये, फलाना टिमकाना एव्हरीथिंग. आणि आता स्वतः खोटं बोललीस ते. कधी कधी खोटं बोलावं लागतं
आणि जर त्यांना सांगितलं की मी घर शोधतीये तर काका काकू स्वतःचं घर विकतील आमच्यासाठी. माझ्या आणि परीच्या डोक्यावरनं जर छत गेलं तर रिलॅक्स यार नेहा प्लीज. असं काही होणार नाही. एव्हरीथिंग गोना बी फाईन. एक तर आजचा एक्सपिरियन्स इतका विचित्र होता ना, डोकंच फिरलं माझं. कशी माणसं आहेत या समाजामध्ये, म्हणजे एका बाईशी कसं बोलायचं हेही कळत नाही त्यांना. रेंटवर घेतेस ना तू घर, काय प्रश्न विचारत होते, कसे बघत होते तुझ्याकडे, आणि तू रेंट देणारच ना, मग काय प्रॉब्लेम आहे ना. सर राग आला होता ना मला, मी ठरवलं असतं सगळ्यांना काय करणार आहेस तू? आपण कोणी काही करू शकत नाही. मला तर आता सवय झाली या सगळ्याची. एकट्या बाईनी जगणं सोपं नाहीये या समाजात. त्यातून जर तिच्या पदरात मूल असेल आणि नवरा तिला सोडून गेला असेल तर सगळा दोष त्या बाईचा आहे ना. असेच सगळे वागतात तिच्याशी. एकट्या बाईला जे जे काही ऐकावं लागतं ना ते सगळं माझं ऐकून झालं, आणि मला पुढेही ऐकावं लागणार आहे. आय नो दॅट. या मी पण काय चल ना घरी ये ना. एक विचारू, हं? म्हणजे एवढे प्रॉब्लेम्स आहेत खरं तर तुझ्या आयुष्यात, पण तरी तू नेहमी हसतमुख असतेस. कारण मी एका मुलीची आई आहे आणि माझ्या आयुष्यात परी आहे, आणि जिच्या आयुष्यात परी आहे ती हसत खेळतच असणार ना. चल घरी चल. हा नाही नाही नको, तुझं घर आलंच आहे, मी निघतो आता. अरे चल ना, सकाळपासून फिरतोयस माझ्याबरोबर, थकला असशील तू पण. चहा टाकते मी, चल घरी. नाही नाही खरंच नको. हे बघ, तू इथपर्यंत आलास आणि परीला न भेटता गेलास ना तर परीलाही वाईट वाटेल. ओके चल. 1 2 इंजिनियर 3 हा टोमॅटो संपलेत बर का. बाजारात जाल तेव्हा आठवणीने घेऊन या. बर. 1 2 3 आणि हा नारळ पण आणा. डोसे आणि चटणी करूया, परीला फार आवडतात. बर. हो खरंच. अहो हा. आणि मेथी पण आणा. हा हल्लीची मुलं पालेभाज्या खायला काय कटकट करतात, पण आपली परी इतकी गुणाची आहे ना पोर, सगळ्या पालेभाज्या खाते. नक्की आणा हा. ओ ग बाई, सगळं आणतो. मेथी, पालक, शेपू. हे बघ, सगळा गोंधळ केलास माझा. काहीतरी काम करतोय ना. 3 4 5. माझी तुझी रेशीम